कदम यांना सन्मानित करण्यासाठी समोर यायचे. आणि आता यानंतर अशा व्यक्तिमत्वाचा नामोल्लेख मी करते आहे ज्या व्यक्तिमत्वाने चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये आपल्या यशाचा झेंडा खूप मोठा रोवलाय. कारण ती व्यक्ती मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. अशा व्यक्तिमत्वाच्या नावामध्ये चैत्र पालवी सामावलेली आहे. अशा चैत्राली डोंगरे भरघोस यशांचा पताका घेऊन आलेल्या, सर्वोच्च मताने निवडून आलेल्या चैत्राली डोंगरे यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट. वेशभूषाकार असणाऱ्या चैत्राली चित्रपट महामंडळावर सलग दुसऱ्यांदा म्हणजेच तिसऱ्यांदा आहे हॅट्रिक घडवली आहे. टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. हार्दिक अभिनंदन विशेष करून चैत्रू. संचालिका आहेत त्या आणि आता नुकताच त्यांना त्यांच्या चित्रपटाला वेशभूषेचा शासनाचा पुरस्कार सुद्धा प्रदान झालाय. जोरदार टाळ्यांचा कडकडाट. यानंतर अशा व्यक्तिमत्वाला निमंत्रित करते ज्या व्यक्तिमत्वाने चित्रपट सृष्टीमध्ये मी आले, मी पाहिलं आणि मी जिंकून घेतलं सारं असं म्हणत सगळीकडे फक्त आपल्या आपल्या ग्लॅमरने, आपल्या सौंदर्याने आणि आपल्या स्वभावाने, आपल्या प्रेमाने सगळ्या रसिकाच्या मनावर अधिराज्य करत वर्षाव केला आहे. अशा वर्षाताई उसगावकर बिनविरोध निवडून आल्या. ताई त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. संचालिका आहेत चित्रपट महामंडळाच्या. आणि यानंतरचा संचालक सन्मान स्वीकारण्यासाठी मी निमंत्रित करते ज्यांच्या नावामध्येच विजय सामावला असे विजय कोचीकर. विजय कोचीकर ज्यांच्या नावामध्येच विजय आहे आणि विजयश्री त्यांनी खेचून आणलेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट त्यांच्यासाठी होऊन जाऊ देत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे संचालक त्यांना सन्मानित करण्याची विनंती. पुन्हा एकदा मी दीपाली कांबळे यांना समोर येण्याची विनंती करेन. कृपया त्यांनी विजय कोचीकर यांना सन्मानित करण्यासाठी समोर यायचे. आणि यानंतर अशा व्यक्तिमत्वाला मी मंचावर निमंत्रित करते आहे ज्या व्यक्तिमत्वाच्या नावामध्ये वजन आहे, ज्या व्यक्तिमत्वाच्या नावामध्ये कायम जीत आहे आणि दिग्दर्शन क्षेत्रामध्ये आपलं काम करणारं व्यक्तिमत्व, अर्थातच पुण्यनगरीचं प्रतिनिधित्व करणारे माननीय अजित दादा शिरोळे. यांना सन्मानित करण्यासाठी मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना विनंती करेन की कृपया, त्यासोबतच माननीय परशुराम भाऊंनाही मी समोर येण्याची विनंती करेन. कृपया त्यांनी आपल्या संचालकांना सन्मानित करण्यासाठी समोर यायचे. यानंतर अशा व्यक्तिमत्वाला सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करते आहे ज्या व्यक्तिमत्वाने खास लेखन क्षेत्रामध्ये आणि पत्रकारितेमध्ये आपल्या लेखणीला सगळीकडे सर्वपरिचित केलं आहे, ज्यांच्या नावामध्येच राज सामावलेला आहे से राज काजी. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे संचालक माननीय राज काजी. यानंतर माननीय श्री विकास तोरणे. माननीय श्री विकास तोरणे. यानंतर विकास तोरणे आणि ज्यांच्या नावामध्येच सूर्योदय आहे, ज्यांच्या नावामध्येच रवी सामावलेला आहे असे रवी गावडे. माननीय श्री रवी गावडे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सर्व विजयी शिलेदार सन्मानित होत आहेत बालगंधर्व परिवाराच्या वतीने. आणि यानंतर माननीय श्री सुभाष नकाशे. माननीय श्री सुभाष नकाशे. आणि आता पुढचं नाव आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेशू असं विद्या आणि कलेचं दैवत ज्या नावामध्ये सामावले आहे असे गणेश गारगोटे. गणेश गारगोटे. माननीय गणेशजी गारगोटे यांना विनंती, कृपया त्यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर यायचे. धन्यवाद. माननीय श्री गणेश गारगोटे. माननीय
सुभाषजी नकाशे. आणि रसिक श्रोत्यांना विनंती आहे, टाळ्यांचा पाऊस व्हायला हवा, कारण राष्ट्रपती पुरस्काराचे मानकरी येते. नुकताच जाहीर झालेला अर्थातच. यानंतर साहित्य परिषद विजयी झाली. विजयी पताका साहित्य परिषदेवर ज्या पॅनलने स्थापन केली त्या पॅनलचा सन्मान आपण करतो आहोत. साहित्य परिषदेची धुरा आपल्या खांद्यावर लिहिल्या पेलणारं व्यक्तिमत्व, आजपर्यंत ज्यांना तुम्ही सगळ्यांनी दिग्दर्शक, अभिनेता म्हणून पाहिले, लेखन क्षेत्रामध्ये सुद्धा खूप भरीव योगदान आहे असे माननीय योगेश सोमण यांना आमच्या परिवाराच्या वतीने खूप शुभेच्छा. यानंतर आलेल्या आहेत साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह माननीय डॉक्टर स्वाती महाळंक. माननीय डॉक्टर स्वाती महाळंक, माझ्याच क्षेत्रामध्ये निवेदनाची पुष्प गुंफणाऱ्या, अर्थात आकाशवाणी केंद्र पुणेसाठी काम करणाऱ्या स्वातीताई साहित्य परिषदेमध्ये साहित्य क्षेत्रामध्ये भरीव योगदान देतात आणि मानाचा मुकुट त्यांच्या शिरी धारण झालेला आहे. प्रमुख कार्यवाह अखिल अर्थातच साहित्य परिषद महाराष्ट्र याच्या साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह स्वातीताईसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट, कारण स्वाती या नावामध्येच सर्व काही सामावले. वर्षा ऋतूमध्ये जेव्हा पाण्याचा थेंब शिंपल्यामध्ये पडतो तेव्हा स्वाती नक्षत्र असेल तर त्याचा मोती बनतो. यांनी आपल्या भरीव योगदान आणि त्या क्षेत्राला खऱ्या अर्थाने मोती प्रदान केला. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. यानंतर कोषाध्यक्ष, ज्यांच्याकडे साहित्य परिषदेचा कोषागार गेलाय, माननीय प्रदीप निफाडकर. गझल आणि प्रदीप निफाडकर सर, हे अतूट नातं. माननीय प्रदीप निफाडकर. यानंतर आहेत आत्ता ज्यांना आपण चित्रपट महामंडळासाठी कोषाध्यक्षांची सूत्र दिली होती, ते आहेत कार्यवाह साहित्य परिषदेचे माननीय सुनील महाजन. माननीय श्री सुनील महाजन. यानंतर माननीय सुनेत्राताई मंकणी. कार्यवाह माननीय सुनेत्राताई मंकणी. यानंतर माननीय अंजलीताई कुलकर्णी. माननीय अंजलीताई कुलकर्णी. कार्यवाह आहेत माननीय अंजलीताई कुलकर्णी. त्यासोबतच माननीय माधव राजगुरू. माननीय माधव राजगुरू. माननीय माधव राजगुरू आहेत का? आणि यानंतर असं व्यक्तिमत्व, जे व्यक्तिमत्व वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतं पण कविता आणि ग्लॅमर फील्डमध्ये त्यांना जास्त ओळखलं जातं, असे साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉक्टर आशुतोष जावडेकर. डॉक्टर आशुतोष जावडेकर. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट, कारण या व्यक्तिमत्वाच्या नावामध्येच नटराजाचं नाव सामावलंय. अर्थातच शंकर भगवानचं नाव आहे आशुतोष. डॉक्टर आशुतोष जावडेकर. रंगमंचाला सर्व. आणि यानंतर कार्यवाह आहेत माननीय डॉक्टर नितीन संगमनेरकर. माननीय डॉक्टर नितीन संगमनेरकर मंचावर येत आहेत. डॉक्टर आशुतोष जावडेकर. सोशल मीडियावर अतिशय प्रसिद्ध असणारे अनेक फॅन फॉलोअर्स ज्यांचे आहेत असे माननीय डॉक्टर आशुतोष. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. आपल्या काव्यामधून सगळ्यांच्या मनाची व्यथा दूर करणारे आणि आपल्या वैद्यकीय क्षेत्रामधून लोकांच्या दाताची व्यथा दूर करणारे दंतवैद्यक डॉक्टर आशुतोष जावडेकर. यानंतर माननीय डॉक्टर नितीन संगमनेरकर. माननीय डॉक्टर नितीन संगमनेरकर. आणि यानंतर विशेष सन्मान मी मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करेन. आणि विशेष सन्मान आपण घेतो आहोत कारण हे व्यक्तिमत्व आकड्यांच्या दुनियेमध्ये काम करतं. हे व्यक्तिमत्व आकड्यांच्या दुनियेमध्ये काम करतं. आकडे त्यांच्या बोटावर नाचतात, पण हे व्यक्तिमत्व कला, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि त्याबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान देतं. यांच्या नावामध्येच राज सामावलेला आहे. वी फाउंडेशन आणि इतर संस्थांच्या माध्यमाने चांगुलपणाची चळवळ विशेषरित्या राबवणारे, उल्लेखनीय काम करणारे आमच्या सगळ्यांचे मित्रबंधू माननीय राज देशमुख यांना बालगंधर्व परिवाराच्या विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात येते. माननीय मेघराजजींना आणि उल्हासदादांना विनंती आहे कृपया त्यांना सन्मानित करावं. आणि संजयजी चोरडिया सरांनाही विनंती
त्यांनी समोर यायचंय. कलाकारांना ज्याचा गर्व वंदितो ज्या रंगमंचाला सर्व असे आमचे रंगमंदिर गंधर्व. बी फाउंडेशन आणि चांगुलपणाची चळवळ चालवणारे आणि चांगुलपणा जगामध्ये काय असतो ते आपल्या कार्यामधून सिद्ध करणारे राज देशमुख. धन्यवाद. मान्यवरांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करेन आणि वेळेनुसार निवेदनामध्ये बदल केलेले आहेत, त्यामुळे आता आपण मुख्य फ्लोकडे वळतो आहोत. अर्थातच बालगंधर्व परिवाराचा मुख्य पुरस्कार प्रदान सोहळा याकडे मी वळती आहे. रसिक हो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. आज बालगंधर्व रंगमंदिराचा हा वर्धापन दिन सोहळा इथे संपन्न होतोय. 19वं वर्ष आहे, 58वा वर्धापन दिन सोहळा आहे. यामध्ये यावर्षीचा नाट्य क्षेत्रातला पुरस्कार बालगंधर्व परिवाराचा जातो आहे. ते व्यक्तिमत्व खूप छान आहे. त्या व्यक्तिमत्वामध्ये स्त्री शक्तीचं प्रतिनिधित्व करणारं व्यक्तिमत्व आहे, जिच्या नावामध्येच खूप काही सामावलेलं आहे. सावनी या नावातच मुळी सरगमचा सा पहिला आणि शेवटचा नी सामावलेला आहे, अशी सावनी. अर्थातच भारतीय संगीतात सावनी हा पहाटेच्या वेळी पावसाळ्यात गायला जाणारा एक प्रसिद्ध शास्त्रीय राग आहे. असे संगीतमय जीवन असणाऱ्या सावनी या देवगंधर्व पंडित भास्कर बुवा बखले यांच्या पंक्ती आहेत. शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, सुगम संगीत असे विविध संगीत कला प्रकार लीलया त्या हाताळतात आणि सादर करतात. सुगम संगीतामध्ये विशेष त्यांचं योगदान आहे. आज माननीय सावनी यांना सन्मानित करताना एक नाव विशेष उल्लेखनीय घ्यावं असं वाटतं, कारण त्यांचे वडील सुहास दातार, काका सुधीर दातार, काकू शैला दातार यांच्याकडे त्यांनी गायनाचं शिक्षण घेतलंय. MA पूर्ण केलेल्या नाट्यसंगीतामध्ये असलेल्या आणि राजीव परांजपे आणि श्रीमती मधुवंती दांडेकर यांच्याकडून मार्गदर्शन घेतलेल्या, अनेक देशविदेशातील महोत्सवामध्ये गायन सादरीकरण करणाऱ्या, पुणे भारत गायन समाजाची लीलया धुरा खांद्यावर पेलणाऱ्या सावनी दातार कुलकर्णी यांना या वर्षीचा नाट्य क्षेत्रातला पुरस्कार प्रदान करताना बालगंधर्व परिवाराला विशेष आनंद होतो. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट सावनीसाठी होऊन जाऊ देत. माननीय वर्षाताईंना विनंती आहे, कृपया त्यांनी पुरस्कार प्रदान करण्यासाठी समोर यायचे आणि दीपाली कांबळे यांनाही विनंती आहे, त्यांनी सावनी यांना पुरस्कार देण्यासाठी समोर यायचे. किती आले किती गेले पर्व, असे जणू हे आकाशी धुव. किती आले किती गेले पर्व,